अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। तसंच दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे। आपण पाहिलं असेल, फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओरडत होते, म्हणजे घशामधून पण नाही, की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर। आठवतं ना काय काय सांगत होते ते? काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। काय सांगितलं होतं? वीज माफी, 7/12 कोरा, अजून काय काय सांगितलं होतं? हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं। स्वतःचे 135 आमदार आलेले आहेत आणि 135 आमदार आल्यानंतर 135 की 136 आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत, कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील। आज जातात गावाला, अमरावतीवरनं थेट गावी जाणार आहेत बघा, कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय। आता जाऊ दे, पुढचं काही मी बोलत नाही। तुम्हाला माहिती आहे, राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं, कार्टून टाकलं होतं तुम्ही, त्यांचंच झालं, आता सोडून द्या। पण हाच मुद्दा आहे की जर तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही, तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही। दादाने तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे 5 वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल, कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही, कर्जमाफी मिळणार नाही। एका बाजूला आपले उद्धव साहेबांचं सरकार निवडणुका